श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 14। पुतनाच्या फळाचा निर्वेच्य। एके दिवशी महादायसाने विचारले, जीजी भिल्ल आणि पुतनेला कोणती गती झाली? सर्वज्ञ म्हणाले, भिल्लाने वाईट हेतूने श्रीकृष्ण चक्रवर्तींना बाण मारला नाही, परंतु ती क्रिया पूर्ण झाली यास्तव ते फळ निर्माण झाले। परंतु त्याने भयंकर अनुताप केल्यामुळे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ना भी म्हणून त्याला नित्याच्या दुःखापासून मुक्त केले। पुतना वास्तव्य विष घेऊन श्रीकृष्ण चक्रवर्तींना संपविण्यासाठी आली होती, परंतु तिची क्रिया देवाने पूर्ण होऊ दिली नाही, म्हणून तिला नित्याचे नरक निष्पाप झाले नाही। उलट तो ज्याची गती यशोदे त्याची पुतनेसी। परमेश्वरानं पुतनेलाही यशोदेसारखी म्हणजे परमेश्वरानं पुतनाला सुद्धा आईची माया आई म्हटलं। पुतनेनं विष आणलं, जहर आणलं समजा देवाला पाजेसाठी, तरी परमेश्वरानं यशोदेला जे गती ते पुतनाला दिली। परमेश्वर पहा किती मयाळू, दयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।